20 तारखेला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि आज काही वेळात जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण सर आहेत. सर काय सांगाल, आज थोड्याच वेळात जे आहे ते महाराष्ट्रात राज्याचा निकाल स्पष्ट होणार आहे, काय वाटतं? ते काउंटिंगची सुरुवात नुकतीच सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा पोस्टल बॅलेट वगैरे घेतील. आपण पाहता एक्झिट पोलचे ट्रेंड्स हे महायुतीच्या बाजूने अनेक चॅनल्सनी महत्त्वपूर्ण दिलेले आहेत आणि हा प्रश्न नांदेड जिल्ह्याचा राहिला. नांदेड जिल्हा हा महायुतीला सपोर्टिव्ह राहिलेला आहे. कामही भरपूर झालेली आहेत. सरकारचं खूप लक्ष प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा देणारे भरपूर निर्णय झाले असल्यामुळे मला खात्री की लोक कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा विचार न करता स्वतःचं जे काही सरकारने त्यांच्याबद्दल जी भूमिका घेऊन प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये जी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन कामं केलेली आहेत, आर्थिक तरतुदी केल्या आहेत, डायरेक्ट अकाउंटला पैसे गेलेले आहेत, शेतकऱ्यांचा फायदा, सामान्य गृहिणीचा फायदा झालेला आहे, तरुणांचा फायदा झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की एकंदरीत सरकारच्या कारभारासंदर्भामध्ये समाधान सर्वत्र आहे. मला दिसतं की तो आता आजच्या निकालामध्ये हा विषय स्पष्ट होईल. साधारणपणे महायुतीच्या किती जागा आहे, तिला महाविकास आघाडीने दावा केला की आम्ही सरकार स्थापन करू. आज संजय राऊत असं म्हणाले की आजच आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू. हे दावा करणं हे नंतरचा विषय आहे. रिझल्ट आल्यानंतरच दावा केला जातो ना. आता रिझल्ट कुठे आला आहे, निकाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे एवढा उतावळेपणा न करता रिझल्ट हातात येऊ द्या आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टता येईल. सर, या निवडणूक जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा विषय होता, ओबीसीचा होता, बटंगे तो कटंगे, ओढ जिहाद, लाडके बहीण. काय वाटतं नेमकं महायुती सरकार कोणत्या विषयावर तारल? मला वाटतं हे विषय काही फार प्रभाव त्याचा, ठीक आहे, सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत, वादच नाही. हा एकमेव विषय नाही आहे की त्याला घेऊन मतदान होईल. शेतकऱ्यांचे आहेत, तरुणांचे आहेत, महिलांचे आहेत, सगळ्या घटकाला विद्यमान सरकारने खूप पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे अन्य विषयापेक्षा लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या विषयावर सरकारची भूमिका सकारात्मक असल्यामुळे मला वाटतं ते फार चिंतेची गोष्ट असं वाटत नाही. सर, निकालात चित्र स्पष्ट झाल्यानंतर केवळ 48 तास सरकार स्थापन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. काय वाटतं, होईल तेवढं सरकार स्थापनेकरता 48 तास हा विषय नाही आहे. आपण जर कायद्याचं तरतुदी पाहिल्या तर पहिल्यांदा विधानसभा गठीत होणं महत्त्वाचं आहे, तेही 26 तारखेच्या आत. त्यामुळे आधी विधानसभा गठीत होईल आणि त्या पिरियडमध्ये मग सरकार स्थापनेची प्रोसेस सुरू राहील. त्यामुळे सरकार स्थापनेला असा काही पिरियड नाही आहे. हां, विधानसभा गठीत होण्याकरता तारीख निश्चित आहे. राज्यातील अनेक मतदारसंघ चर्चेत होते, त्यातील भोकर मतदारसंघ हा विषय चर्चेत राहिला आहे. तुमच्या कन्या श्रीजा चव्हाण तिथून निवडणुकीत रिंगणात होत्या, आज निकाल येणार आहे, काय वाटतं वडील? श्रीजा निश्चित निवडून येईल. तिची मेहनत, लोकांशी असलेला दांडगा संपर्क, कामाची कार्यपद्धती, वैचारिक स्पष्टता, त्यामुळे मला खात्री आहे श्रीजाला चांगलं मत मिळेल. शेवटचा प्रश्न, साधारणपणे महायुतीच्या किती जागा येतील महाराष्ट्रात? आपण पाहतोय आपला एक्झिट पोल जो आलेला आहे तो महायुतीच्या बाजूने आहे. निश्चितच आज जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होते आणि यावर जे आहे ते भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.